नाशिक लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणामध्ये आरोपी दानिश शेखच्या मोबाईल तपासात आता प्रगती आलेली आहे। फेस आयडीद्वारे मोबाईल अनलॉक झालाय। मोबाईलमधला डेटा तपासण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। मोबाईलमधील प्रत्येक फाईल आणि ॲपसाठी वेगवेगळे पासवर्ड आहेत। फेस आयडी सुरक्षा सुद्धा आहे। मात्र आता तो मोबाईल अनलॉक करण्यात यश आलेलं आहे आणि आता त्याच्या मोबाईलमधला डेटा तपासला जातोय। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण आता जातोय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांच्याकडे। सागर, आपण पाहतोय फेस आयडी आता त्याद्वारे मोबाईल अनलॉक झालेला आहे आणि मोबाईलमधल्या आता इतर गोष्टींची सुद्धा तपासणी केली जाते। काय एकूण चौकशी केली जाते, काय माहिती आहे? नक्कीच आपण बघितलं होतं की काल चौघांना मल्टीनॅशनल कंपनीमध्ये धर्मांतर असेल किंवा लैंगिक अत्याचार असेल ह्या सगळ्या प्रकरणाची चौथ्या गुन्ह्यात ह्या सगळ्यांना पुन्हा एकदा परवाच्या दिवशी ह्या SITने ताब्यात घेण्यात आलेलं होतं। काल न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर त्यांना 6 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली होती। पण त्याचवेळी न्यायालयाकडून विनंती अर्ज करत SITनं दानिश शेख याला फॉरेन्सिक टीमकडे नेलेलं होतं। त्याचबरोबर या मोबाईलचा पासवर्ड फेस आयडी, कारण त्यांनी अनेक ॲप डाउनलोड आपल्या मोबाईलमध्ये केलेले होते, ते मोबाईलचे जे पासवर्ड होते ते दानिशकडून मिळाले नव्हते आणि काही जे ॲप होते त्याच्यावरती फेस आयडी लॉक आयडी लावलेली होती। यामुळे पोलीस तपास करत असताना खूप अडचणी SITला निर्माण होत होत्या। त्यामुळे न्यायालयाकडे त्याबद्दलची परवानगी मागत काल रात्रीच्या सुमारास त्याला तांत्रिक विश्लेषण करण्यासाठी त्याला घेऊन जाण्यात आलेलं होतं। यानंतर त्याच्या फेस आयडीने त्याचा मोबाईल खोलण्यात आलेला आहे आणि आता या संपूर्ण डाटाची रिकव्हरी आहे ती आता पोलीस करताना पाहायला मिळतात। त्यामुळे धर्मांतराचं प्रकरण असेल, त्याचबरोबर लैंगिक अत्याचार असेल, या सगळ्यांच्या ज्या बाबी त्याच्या मोबाईलमध्ये ज्या आहेत, ज्यात फोटो असतील, चॅट्स असतील, त्याचबरोबर काही व्हिडिओ देखील असू शकतात, याची सगळी तपासणी जी आहे ती आता SITच्या मार्फत करण्यात येणार आहे। यामुळे आता दानिशचा मोबाईल मिळाल्यामुळे अनेक मोठमोठे खुलासे जे आहेत ते समोर येताना पाहायला मिळणार आहे। अगदी, त्यामुळे काय हाती धागेदोरे लागतात हेही पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।